आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत तुषार गायकवाड आणि नवीन साळुंके. नवीन साळुंके कॉमेंट्री बॉक्स पाशी या जरा. धनराज महांगडे आणि तुषार गायकवाड एक उत्कृष्ट फलंदाज युवा टॅलेंट पसरणे गावचे म्हणावं लागेल. पाहूया पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तडाखेबंद फलंदाज देवा गायकवाड आणि गोलंदाजीसाठी प्रतीक बंटी महांगडे. पहिला चेंडू प्रतीक मांगडे यांचा. तुषार गायकवाड एक सुंदर अशी गोलंदाजी. बीट झाले तुषार गायकवाड. पुन्हा दुसरा चेंडू तटवलेला लेग साईडला लांब असा षटकार. तुषार गायकवाड सुंदर नवीन चेंडूवर तडाखेबंद फलंदाजी करतात तुषार गायकवाड. बॉल आपल्या पल्ल्यामध्ये आला आणि तटवला सीमा रेषे पार षटकार. 2 चेंडू आणि 6 धावा. दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला बंटी यांच्या. पुढील चेंडू लेग स्पिनचा मारा ऑफ साईडला तटवलेला चेंडू आणि 4 धावा. पॉवर प्लेचं षटक हाताळतायत बंटी परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळतायत तुषार गायकवाड. देवा गायकवाड आपला मॅन ऑफ द मॅच घ्यावा. कृपया बाउंड्रीच्या थोडं लांब उभं राहायचंय कारण की काय आहे पुन्हा पंचांना निर्णय देताना प्रॉब्लेम येतोय. पुढील चेंडू ऑफ साईडला तटवलेला हा जबरदस्त षटकार. मॅन ऑफ द मॅच युट्यूब जरा मॅन ऑफ द मॅच देवा गायकवाड यांना मॅन ऑफ द मॅच देताना आपल्या गावचे युवा उपसरपंच बद्री मांगडे. सुंदर फलंदाजी. पुढील चेंडू तुषार गायकवाड यांसाठी आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 1 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचतीये 18. सुंदर फलंदाजी पॉवर प्ले मध्ये सुंदर. पुढील षटक घेऊन येत आहेत उपसरपंच 11 साठी गोलंदाज शुभम मराठे युवा टॅलेंटेड क्रिकेटर पसरणी गावचे. पहिला चेंडू लेग स्पिन चेंडू आणि 1 डिक्लेअर. नाही पळून काढली धाव डिक्लेअर स्वरूपात नाहीये. पुढील चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. हाफ ट्रॅकर हाफ चेंडू. पुढील चेंडू तुषार गायकवाड तडाखेबंद फलंदाज आणि घुमवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा डॉट. सुंदर गोलंदाजी. कमबॅक करतायत शुभम मराठे. पुन्हा एकदा डॉट. तुषार गायकवाड यांना रोखण्यात यश. पहिल्याच षटकात सुंदर फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि चोरट्या 2 धावा काढण्यात यश आलेला आहे. सुंदर फलंदाजी केली तुषार यांनी परंतु तितकीच चांगली गोलंदाजी करतात शुभम मराठे उपसरपंच 11 साठी.
पुन्हा एकदा लेग साईडला तटवण्यात चेंडू गॅपमध्ये एक धाव आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश. सुंदर क्षेत्ररक्षण आशिष मोहिते यांच्याकडून. आयकॉन खेळाडू तुषार गायकवाड एकविरा 11चे पुन्हा फुल चेंडू आणि अंपायरांचा नो बॉलचा इशारा आणि चौकार. एकूण 5 धावा आणि फ्री हिट पुढील चेंडूवर भेटेल. बिमर टाकलेला आहे शुभम यांनी. पुढील चेंडू फ्री हिटचा तुषार गायकवाड यांना. पुन्हा एकदा फुल चेंडू आणि जबरदस्त षटकार. काय फलंदाजी करतायत तुषार गायकवाड. आयकॉनला साजेशी खेळाडू करतायत तुषार गायकवाड. एक युवा टॅलेंटेड खेळाडू पसरणी गावसाठी. धाव संख्या पोचतीये 35. 17 धावा या षटकामध्ये. आणि गोलंदाजीसाठी गणेश साळुंके. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि उचलण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी गणेश यांची. चांगली लेग कटर करतायत. पुन्हा लेग स्पिन आणि पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. आणि तुषार गायकवाड यांना स्ट्राईकवर आणण्यात यश आलेलं आहे ते धनंजय महांगडे यांना. पाहूया आता गणेश तुषारला कशी गोलंदाजी करतायत. काय फलंदाजी चालू आहे तुषार यांची. पुन्हा एकदा लेग साईडला तटवण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे तटवलेला आणि सुंदर असा झेलबाद. एक स्फोटक फलंदाज तुषार गायकवाड चांगली फलंदाजी करत होते. गणेश साळुंके यांनी त्यांना आउट केलेला आहे आणि माघारी परतताना तुषार गायकवाड. पाहूया पुढील फलंदाज अक्षय मुंबई पोलीस. लेफ्ट हँड बॅटिंग. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. किती धावा करतायत. सुंदर गोलंदाजी चालू आहे गणेश साळुंके यांची उपसरपंच 11 साठी. पहिला चेंडू तटवलेला लेग साईडला आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आणि 3 धावा पूर्ण करण्यात यश आलेला आहे एकविरा 11 संघाला. अक्षय यांना. सुंदर गोलंदाजी गणेश यांची. तिसऱ्या षटकात महत्वाची विकेट गेली तुषार गायकवाड यांची. पुढील चेंडू गणेश यांचा लेग साइड न लेग स्पिन. सुंदर गोलंदाजी. 3 षटक समाप्तीनंतर न धाव संख्या पोचतीये 39. सुंदर षटक टाकलं गणेश यांनी. फक्त 4 धावा आणि एक महत्वाची विकेट तुषार गायकवाड यांची. आणि पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपण बोलतो. पाहूया कोण आता ते षटक आणि अक्षय मुंबई पोलीस किती धावा करतायत आपल्या संघासाठी एकविरा 11 साठी. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत आशिष मोहिते. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणता येईल आशिष मोहिते. पुढील चेंडू अक्षय यांना. चौथ्या षटकातील पहिला चेंडू हाणामारीचे षटक. पाहूया किती धावा करतायत. ऑफ साइडला तटवलेला चेंडू अक्षय यांनी. एक धाव पूर्ण. सुंदर गोलंदाजी आशिष यांची.
पहिल्या चेंडूवर एकच धाव दिलेली आहे त्यांनी. चौथ्या षटकातील पहिला चेंडू, हाणामारीचे षटक. पुढील चेंडू पुढे तटवलेला आणि सुंदर सुंदर असा झेल शुभम मराठे यांच्याकडून. चांगला तटवलेला चेंडू परंतु उंची अपुरी, त्यामुळं बाउंड्रीवरती झेलबाद झाले धनंजय महांगडे. सुंदर गोलंदाजी आशिष मोहिते यांची, सुंदर क्षेत्ररक्षण शुभम मराठे यांचं. स्वतः संघ मालक एकविरा 11 चे विक्रांत महांगडे, स्फोटक फलंदाज. आजवर भरपूर सामने जिंकून दिलेत त्यांनी आपल्या संघाला. पुढील चेंडू, पंच सामना चालू करा. पुढील चेंडू आशिष मोहिते यांचा, स्वतः संघ मालक कर्णधार विक्रांत महांगडे. पाहूया किती धावा करतायत आपल्या टीमसाठी. पुलर चेंडू, ऑफ स्पिनचा चेंडू, डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, काय गोलंदाजी चालू आहे आशिष मोहिते यांची, सुंदर गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु पंच वाईटचा इशारा. एक धाव संख्येत 1 वाढ. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. सुंदर गोलंदाजी आशिष मोहिते यांची. शेवटच्या षटकामध्ये रोखण्यात यश आलेलं आहे एकविरा 11 यांना. पुढील चेंडू अक्षयांना, ऑफ स्पिनचा चेंडू, काही समजलेला नाही, बीट केलंय. आशिष मोहिते यांची सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. पुढील चेंडू, लांब असा षटकार नदीमध्ये. काय शॉट खेळलाय अक्षय यांनी. आपला मुंबई पोलीस धाव संख्या 4 षटकानंतर पोहोचतीये 48-49 टू विन. आणि यानंतरचा सामना असेल सी ग्रुप मधला प्रकृती 11 विरुद्ध गुप्तेश्वर 11. टॉस साठी त्यांनी यायचंय. कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार. पुढील टॉस होईल अजित नारायण महांगडे यांच्या हस्ते. पुढील सामन्याचा टॉस होईल. उपसरपंच 11 यांना जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते एकविरा 11 संघाकडून. एकविरा 11 संघाकडून तुषार गायकवाड यांनी स्फोटक फलंदाजी केली, परंतु तितकी चांगली गोलंदाजी शेवट आशिष मोहिते आणि शुभम मराठे आणि गणेश साळुंके यांनी केली आणि त्यांना 48 धावा रोखण्यात यश आलं. आता पाहूया फलंदाजीसाठी कोण उतरतंय. स्वतः गुप्तेश्वर 11 चे कॅप्टन आलेले आहेत. प्रकृती 11 चे कॅप्टन टॉस साठी या. नवीन साळुंके आपला कॅप्टन पाठवा इथं टॉस साठी.
अजित नारायण मांगडे टॉस करण्यासाठी या. आपल्या हस्ते इथे टॉस होईल. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर एंडवर आहेत आशिष मोहिते आणि नॉन स्ट्रायकरला आहेत बंटी महांगडे आणि गोलंदाजीसाठी आहेत अक्षय. पहिला चेंडू लेग साईडला तटवलेला. पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण. सावध सुरुवात करत असताना उपसरपंच 11 टॉस साठी या. आणि हा सुंदर झेल अप्रतिम झेल. काय शॉट खेळला होता परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्सिपचा सुंदर फटका खेळला होता परंतु तितक्याच. टॉस केला जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अजित नारायण मांगडे यांच्या हस्ते टॉस आणि टॉस विन नवीन साळुंके प्रकृती 11 शुभम मराठे यांनी तटवलेला सुंदर असा चेंडू आणि षटकार. सुंदर षटकार. टॉस विन प्रकृती 11 आपला निर्णय कळवावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण तुषार गायकवाड यांचं आणि एक धाव काढण्यात यश आलेलं आहे शुभम मराठे यांना. एक मुंबई येथे लेझर क्रिकेट खेळणारे शुभम मराठे आज आपल्या गावासाठी इथे पसरणी प्रीमियर लीगला खेळण्यासाठी. बंटी यांना पुढील चेंडू लेग साईडला तटवलेला चेंडू आणि एक धावाने मिस फील्ड परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल बंटी यांना. काय अप्रतिम झेल पकडला होता. लेग साईडला तटवण्याचा चेंडू. सुंदर गोलंदाजी आहे अक्षय यांच्याकडून. मुंबई पोलीस आलेले आहेत शिवेंद्र आणि बंटी यांनी आपली ताकद दाखवलेली आहे आणि षटकार. पसरणी गावचा षटकारांचा बादशाह म्हणलं तरी चालेल टेनिस क्रिकेट मधला. एक आयकॉन खेळाडू पश्चिम भागातले. पुढील चेंडू यॉर्क स्वरूपाचा चेंडू. एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण तुषार गायकवाड यांच्याकडून आणि 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट उपसरपंच 11 यांच्याकडून आणि सुंदर क्षेत्ररक्षण एकविरा 11 यांच्याकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा लांबच लांब चेंडू गमावला का काय बंटे. पंच षटकार. 6 धावा. आणि मला वाटतंय बंटी यांनी ठरवलंय
आपण एकेरी दुहेरी धावा काढायच्याच नाहीत. षटकार, सलगचे 3 षटकार. दोन षटकार सलगचे. ओव्हर मधला तिसरा षटकार. पुढील चेंडू आता पाहूया. बंटी पुन्हा एकदा आणि हा कॅचची संधी आहे आणि हा षटकार. पंच षटकार. सलग तिसरा षटकार. या ओव्हरीतला चौथा षटकार. बंटी कुठे गोलंदाजी करावी बंटी यांना आता समजना झालंय गोलंदाजांना. पुढे चेंडू आणि पुन्हा एकदा हाफ ब्रेकर. जणू काय मेजवानीच दिलेली आहे बंटी यांना. 5 षटकार या ओव्हर मध्ये आणि 2 षटकानंतर धावसंख्या पोचतीये 42. सलग 4 षटकार आणि या ओव्हर मधले 5 षटकार. बेचाळीस आणि 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. मला वाटतंय बंटी यांनी ठरवलंय एकेरी दुहेरी धाव काढायचीच नाही. पुन्हा एकदा हात हटवलेला षटकार. आयकॉनला साजेशी खेळाडू तुषार गायकवाड यांच्या पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. प्रकृती 11 आपला निर्णय कळवा. बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रकृती 11 यांचा आणि बंटी महागडे यांची तोफानी फटकेबाजी आणि सामना आपल्या स्टाईल मध्ये समाप्त केलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय बंटी. सूर्यकांत आमराळे यांचा जल्लोष पहा. सुशील प्रभाळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सुशील प्रभाळे, सागर प्रभाळे आपल्या पसरणी प्रीमियर लीग 2024 साठी मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट जे आपण बघताय ते सुशील प्रभाळे आणि